गोलंदाज सेट येत आहेत. एक अष्टपैलू खेळाडू श्रीकांत खुने गोलंदाजी मागवा तयार होत आहेत. श्रीकांत खुने यांनी लीग मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. अष्टपैलू कामगिरी करताना श्री खुनेंना आपण नेहमीच बघत असतोय. मोठ्या मोठ्या संघातून त्यांना नेहमी मागणी असते. प्रोफेशनल संघांमधून क्रिकेट खेळणारे श्री आता खडकवासला संघामध्ये खडकवासला मतदारसंघामधून क्रिकेट कशा प्रकारचं आपल्याला दाखवून देत आहेत. घरचं मैदान, घरचं क्रिकेट, घरातलं जेवण, घरातली स्वीट डिश. फलंदाजीसाठी असतील युवराज, नॉन स्ट्राईकला असतील ते महेश शिंदे. क्रिकेटच्या दुनियेमध्ये जर आपण विचार केला तर महेश शिंदेची खूप मोठी कामगिरी, आयोजक म्हणून सुद्धा खूप कामगिरी मोठी आहे. स्ट्राईकला आहेत युवराज. पहिला चेंडू मैदानात टाकला जातोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण केलं जाते. खराब क्षेत्ररक्षण, मिसफिल्डिंग होती. रनआउटची संधी होती. पहिला गडी गारात करता आला असता, पण क्षेत्ररक्षकांना झालेली चूक आणि जीवनदान भेटतंय ते महेश शिंदे यांना. निर्धाव प्रकारचा चेंडू टाकला जातोय. श्री खुने लॉंग रनअप घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. युवराज यांना नक्कीच या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल, नाहीतर पूर्ण मेहनत पाण्यात जाण्याची शक्यता. कारण साखळी सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली आहे, या सामन्यामध्ये चांगली कामगिरी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न होता, गॅपच चेंडू गेला. काय क्षेत्ररक्षण झालंय त्या ठिकाणी. नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा अडवल्या जात आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण, याला म्हणतात कमिटमेंट. मित्रा तू गोलंदाजी कर, क्षेत्ररक्षणाचं काम माझं आहे. मी आहे, मी चेंडू सीमे पार जाऊ देणार नाही. इतकी छान कमिटमेंट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. डावखुऱ्या शैलीचे फलंदाज महेश शिंदे स्ट्रायकिंग एंडला आलेले आहेत. पहिला चेंडू फेस करतील. श्री खुनेचा अनुभव चांगला असेल, आत्मविश्वास वाढवला असेल. पहिल्या चेंडूंवरती चांगली कामगिरी या ठिकाणी मैदानामध्ये करतायत. एक डावखुऱ्या शैलीच्या फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी असेल, काय रणनीती असेल, काय विचार करून गोलंदाजी करतील. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पंचांचा निर्णय, वाईट बॉल आणि अवांतर धावसंख्येमध्ये भर होतीये. श्री थोडस पंचावरती नाखुश दिसत आहेत. पंचांशी वाद घालू नका. कृपया सामना चालू करून घ्यायचा आहे. चला मित्रांनो, पंचांशी वाद घालू नका. कृपया त्या ठिकाणी पंचांचा निर्णय आहे, आपल्याला मान्य करायला लागेल सर्वांना. चला पंच सामना चालू करून घ्या. सामना चालू करून घ्यायचा. युट्यूबवर बरीच लोक पाहतात. व्हाईट बॉलला रिव्ह्यू नाही घेऊ शकत आपण, कारण एवढे जर रिव्ह्यू घेतले तर प्रत्येक मॅच आपली 2-2 तास. सामना चालू करून घ्यायचा आहे. चला धन्यवाद. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला सुरुवात होते. श्री पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. काय आहे क्रिकेट. सोमवार ते शनिवार थांबून रविवार येण्याची वाट बघणं आहे क्रिकेट. फुलटा चेंडू टोलवलाय. झेलबादची संधी. महेश शिंदे झेलबाद होत आहेत. गोल्डन डक चे शिकार होत आहेत महेश शिंदे. 0 धावावरती तंबूच्या आश्रयाला परततायत. एक मोठा मासा गळाला अडकला जातोय. काय आहे क्रिकेट. सोमवार ते शनिवार, रविवार येण्याची वाट बघणं आहे क्रिकेट. घरचे ओरडतात तरी सुद्धा मैदानात जाऊन क्रिकेट खेळणं आहे क्रिकेट. सिनियर खेळाडूंचा आदर करणं आहे क्रिकेट. ज्युनियर खेळाडूंना प्रोत्साहन देणं आहे क्रिकेट. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं हे आहे क्रिकेट.
आणि हे क्रिकेट मैदानात रंगतंय. महेश शिंदे बादून तंबूच्या आश्रयाला परततायत. नवीन फलंदाज येतात सानी. एका बाजूने युवराज मोर्चा सांभाळून आहेत. श्रीकांत खुने गोलंदाजीमध्ये ती धार, तो स्पीड, ती चमक दाखवून देतोय. नॉकआउट पद्धतीचा सामना असेल. जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर जाईल. त्यामुळे दोन्ही संघाची कसून परीक्षा, कसून परिश्रम करून नक्की सामना जिंकण्याचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी होती, झालेली चूक आणि एक धाव पळून पूर्ण होतीये. उन्हाचा तडाखा वाढतोय. नक्कीच प्रत्येक खेळाडूच्या शरीरावरती घाम असेल. तशी ते हिंदीमध्ये म्हण आहे, जो नहाता है पानी से वो अपने लिबास बदलता है. जो नहाता है पानी से वो अपने लिबास बदलता है. जो नहाता है पसीने से वो इतिहास बदलता है. श्रीगुणे पुन्हा एकदा चेंडू हवेत चढवला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा गोल्डन डकचा शिकार. डीजे आणखी एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. धावफलक झालेला आहे. ते 3 धावा. अप्रतिम षटक मैदानात घेऊन येतात श्रीकुणे. नवीन येणारा फलंदाज सिद्धार्थ भाटे. सिद्धार्थ भाटेच्या बॅट मध्ये सुद्धा ती क्षमता आहे, ती कला आहे, नजाकत आहे की सामना कुठेही घेऊन जाऊ शकतो सिद्धार्थ. जोडीला आहेत युवराज. पण सर्वात मोठं कोड पडलंय ते श्रीकुणेची गोलंदाजी कशी खेळायची. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पाहूया काय करतात. चेंडू शिल्लक आहे त्यावर डिपेंड होतोय का सपाटून प्रहार केला जातोय. पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू होता. सुंदर डिपेंड केलाय. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. धावफलक जाऊन पोहोचते ते 4 धावा पहिल्या षटकात संपत्या. अफलातून षटक मैदानामध्ये साकारलं जात आहे. का मला मोठ्या मोठ्या संघातून मागणी असते, का आम्ही मोठ्या मोठ्या संघातून क्रिकेट खेळतो, का आम्ही मोठ्या संघातून खेळताना परफॉर्म करतो. दाखवून देतोय श्रीकुणे. बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग कंप्लीट पॅकेज एकाच खेळाडू मध्ये. एसटी रक्षक म्हणून काम बघतायत धनंजय. दांडगा अनुभव. मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळताना सुद्धा कर्णधार पद भूषवलेले धनंजय एसटीच्या मागे आहेत. तितका ताकदवान फलंदाज स्टंपच्या पुढे आहे. एसटीच्या मागे धनंजय, एसटीच्या समोर असतील युवराज आणि नवीन येणारे गोलंदाज असतील आता दीपक. गोलंदाजीसाठी आले दीपक. मैदानामध्ये दीपक पेटवतायत, पण सामना पेटवावा लागेल आता युवराजला. दीपकचे गोलंदाजीवरती जर तोच दीपक घेऊन जर मैदानामध्ये आग लावली तर बल्ले 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 मैदानामध्ये होण्याची शक्यता आहे. पहिल्या षटकात धाव जमतायत त्या फक्त 4 धावा झालेल्या आहेत. एक मोठं आव्हान उभा करावं लागेल कारण बॅटिंग लाईनअप समोर तितकी तगडी आहे. सिंहगड फायटर संघामध्ये बघितलं तर अजूनही खूप सारे फलंदाज असे आहेत ते येऊन ताबडतोड फलंदाजी करून सामना कुठे फिरवू शकतात. पहिला चेंडू निर्धाव प्रकारचा टाकला गेलाय. सुंदर चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तो चेंडू अडवला सुद्धा गेला. कोणती धाव या ठिकाणी खर्च होत नाहीये.
पाठीराख्यांचे आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत, कारण धावांचा डोंगर उभा करायचा आहे आणि सुरुवात ही खूप हळूवार झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी श्रीखुणे यांची 4 धावा दिल्या आहेत. दुसऱ्या षटकामध्ये प्रगतीपथावर षटक असताना दीपक चांगली कामगिरी करतायत. पहिला चेंडू सुंदर टाकलाय. दोन्ही फलंदाजांमध्ये काहीतरी बोलणं झालंय, बघूया त्याचा परिणाम आता मैदानामध्ये कशा प्रकारचा होतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू टाकला जातोय. वारंवार खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय, पण एक धाव घेण्यामध्ये पासून कोणी थांबू शकत नाहीये. सिद्धेश भाटे मैदानामध्ये फलंदाजीसाठी तयार होतोय, सज्ज होतोय, सुसज्ज होतोय. चांगली कला, चांगले फटके सिद्धेशच्या बॅट मध्ये आहेत. नक्कीच आज परीक्षा असेल सिद्धेशची सुद्धा, कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, तितकासा मोठा फटका नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेतोय. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. धाव फलक पुढे जात आहे ते 6 धावा. अशा प्रकारचे थाळीमध्ये सजवून दिलेले चेंडू नक्कीच खावे लागतील, षटकार खेचावे लागतील, मोठ्या धावा जमावे लागतील. कार्पेट पद्धतीचा फटका खेळला, एक धाव त्यामध्ये पूर्ण होतीये. युवराज सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी. पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू टोलवलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहे, पण चांगला कव्हर केलाय. 2 धावा मात्र पळून पूर्ण होत आहेत. या षटकामध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत 4 धावा तर जमवल्या आहेत. लेग साइडच्या दिशेने कोणताही क्षेत्ररक्षक अटॅकेने नाहीये. ब्रँडेड चौकार, 4 धावा. आता मात्र युवराज तुटून पडतायत गोलंदाजांवरती. दाखवून देतात मी ओपनिंगला आलोय तो शांत राहण्यासाठी नाही. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा ताबा घेतो. डायरेक्ट हिटची संधी असेल. नेम चुकलाय, डाव पळून पूर्ण होतीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमध्ये. मला वाटतं बॅट मध्ये थोडासा प्रॉब्लेम असेल. आता बॅट चेंज केल्यानंतर बघूया काय होतंय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. या षटकामध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या दीपकने. पाहूया आता धनंजय कोणत्या गोलंदाजाला पुन्हा एकदा प्राचारण करतायत. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता संपला असेल. आता फिल्डिंग पांगवली जाईल. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जाईल. खेळाडू मागे जातील. आता षटकार आणि चौकाराची आतिषबाजी मैदानामध्ये करावी लागेल. ज्या प्रकारे आपण ठरवलं होतं सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलाय. नक्कीच खेळाडूंनी, क्षेत्ररक्षकांनी, गोलंदाजांनी फलंदाजांना बांधून ठेवलंय मैदानामध्ये. या संपूर्ण इनिंग मध्ये फक्त 1 चौकार आतापर्यंत खेचता आलाय. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 3रं षटक घेऊन येत आहे श्रीखुणे. पहिल्या षटकामध्ये केलेली अचूक कामगिरी सातत्य राखावं लागेल पुन्हा एकदा दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या, चांगली कामगिरी केली होती. आता मात्र तोडफोड करावी लागेल युवराजला या षटकामध्ये. जाऊया मैदानामध्ये. जोरदार फटकारांच्या नादामध्ये हा चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय.
सुंदर गोलंदाजी. मला वाटतं फलंदाजाला रीड करतायत श्रीखुने आणि नंतर गोलंदाजी करतायत. गोलंदाजाला आता रीड करावं लागेल श्रीखुनेला आणि मग आक्रमण चढवावं लागेल. फुलटॉस चेंडू, पॉइंटच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. एक धाव, धावफलक पुढे सरकतय. 14 धावा. सिद्धेश स्ट्रायकिंग एंड वर आलाय. अजूनही कोणता मोठा फटका नाहीये सिद्धेशच्या बॅट मधून बघायला मिळत आहे. खूप सारे सिद्धेशचे पाठीरागे आज मैदानामध्ये आहे. सिद्धेशची बॅटिंग बघण्यासाठी, सिद्धेशला प्रोत्साहन देण्यासाठी. फुलटॉस चेंडू, तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि सिद्धेश बाटे जेल बाद. सिद्धेश बाटेची खेळी संपुष्टात येते. सिद्धेश बाटेची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय शेरू पारगे. शरद शेरू नावाने प्रसिद्ध असलेला शरद. आयोजकांतर्फे एक सूचना येते सर्वांना, आपण जे गार्ड लावताय ते मैदानाच्या आत कोणी जाऊन लावू नये. जे का असेल ते मैदानाच्या बाहेरच तुम्ही लावण्या, कारण युट्यूब वर ही स्पर्धा प्रस्थापित होतीये आणि बॅड मायनस आपला बाहेर जातोय. चुकीचं आहे मित्रांनो. जे का असेल ते बाहेरच करा. बाहेर पूर्ण नटून तुम्ही आतमध्ये मैदानामध्ये जावा क्रिकेट खेळायला, अन्यथा 3 रनाची पेनल्टी दिली जाईल. खोलवर टप्प्यात चेंडू होता, चांगला तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय त्या ठिकाणी. 2 धावा पण नव्हत्यात आणि रनआउटची संधी या ठिकाणी होतीये. पाहूया काय घोषित करतायत पंच. थ्रो आला होता व्यवस्थित, फक्त लावायला थोडासा उशीर झाला आणि शेरू पारगे संधीचं सोनं करत क्रीज मध्ये प्रवेश करतोय आणि बाल बाल बच गए. चेंडू झालेले आहेत ते 4. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. हेही षटक उत्कृष्ट चालू आहे. श्रीकोणे चांगली प्रगती करतायत. 3 धावा दिल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया किती धावा देत आहेत. युवराज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवर. तितकी चमकदार कामगिरी अजूनही झालेली नाहीये. बॅटफुट वर जात चेंडू हवेत चढवलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या ताब्यात घेत आहेत आणि परत एकदा झेल सुटलाय. दोन खेळाडूंच्या मधोमध पडलेला झेल. एका खेळाडूने प्रयत्न अचूक केला पण झेल टिपण्यात यशस्वी ठरले. वाघाचा झेल सोडलाय. आता वाघ चवताळलाय. नक्कीच काहीतरी करामत आता वाघ या ठिकाणी करेल. कितपत नुकसान, कितपत हुरदंड भोगावा लागेल आणि यात जमणारे, यानंतर युवराजांच्या जमणाऱ्या धावा सगळ्या या खेळाडूच्या खात्यात जातील. जेल सोडलाय. आता हा गॅप बंगाली रसगुल्ला. षटकार 6 धावा. स्कोर सांगा. स्कोर धाव संख्या सांगतो. 3 षटकाच्या संपतीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावा. पहिल्या 5 चेंडूवरती अचूक कामगिरी करत श्रीकोणे यांनी 5 धावा खर्च केला. तर एक खेळाडू बाद केला होता. शेवटच्या चेंडूवरती चूक झाली आणि षटकार गेला. हैदरने सोडलेला झेल. युवराज झगडे यांच्या या षटकाराला अभिषेक कवडे यांच्याकडनं रोख 501 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. धन्यवाद. काही प्रेक्षक षटकार मारण्या अगोदर प्राइज लावतात आणि असे प्राइज लावतात काय काय जण की ते अवघड असतात. 3 षटकार 6 षटकार आणि काही जे खरं क्रिकेटला जाणून घेतात ते खेळाडूंनी मारलेल्या षटकाराला दाद देतात. अशा प्रकारची दाद आता भेटते. युवराज झगडे यांच्या षटकाराला, उत्तुंग षटकाराला 500 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाते. धन्यवाद.
स्ट्राईकवर असेल शरद. गोलंदाजीसाठी पण शरद. शरद टू शरद. गोलंदाजीसाठी शरद. फलंदाजीच्या शरदला आपण शेरू म्हणूया, कारण तर पुण्यामध्ये त्याचं नाव प्रसिद्ध आहे. ते शेरू, शेरा, शेर की दहाड बघण्यासाठी अनेक खेळाडू मैदानाबाहेर थांबलेले आहेत. पाहूया शेरू कशा प्रकारे त्याची दहाड दाखवून देतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 24 धावा. 3 षटकार संपतीनंतर 4थं षटक प्रगती पथावर येत आहे. शरद पारगे आणि शरद वाल्लेकर. गोलंदाजीसाठी शरद वाल्लेकर, फलंदाजीसाठी शरद पारके. पहिला चेंडू आसमानी फायर, चेंडू सीमापार, षटकार, 6 धावा. शेरू पारगे दाखवून देतोय का मी लांबचा प्रवास करून मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये भाग घेतो, का मला मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये मागणी असते, आणि का नुकतंच माझं एका स्पर्धेदरम्यान आयकॉन लिस्ट मध्ये समावेश झाला होता. शेरू पारगेच्या षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे. पुन्हा एकदा जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक असेल. अभिषेक दादा कवडे यांच्यातर्फे शेरूला ती कामगिरी करावी लागेल. धावसंख्या झालेली आहे ती 30 धावा. थोडासा व्यत्यय येतोय, पण व्यत्ययावर मात करत आपण पुन्हा एकदा क्रिकेटला सुरुवात करतोय. अनेक व्यत्ययांना मात करत आता आपण इथपर्यंत पोहोचलोय. करोनासारखं एक मोठं संकट सर्व जगावरती येऊन टेपलं होतं. त्या संकटावरती मात करत संपूर्ण दुनिया पूर्वपदावरती आलेली आहे. क्रिकेट सुद्धा पूर्वपदावर आलेलं आहे आणि पुढाकार घेत एक मोठी स्पर्धा सिंहगड कर्नाटक 2020 साकारली जाते. आयोजक आहेत श्री हरिदास कृष्णा चरवट, नगरसेवक पुणे मनपा. धन्यवाद त्यांना असेल की एक मोठी स्पर्धा तुम्ही घेऊन येताय. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता पण तितका चांगला फटका, चेंडू सीमा पार, आउट ऑफ द स्टेडियम, षटकार. ₹501 रुपयाचं रोख पारितोषिक शेरू पारगे यांच्या या षटकाराला घोषित झालेला आहे. सुंदर फलंदाजी करतोय शेरू. संकटमोचकची भूमिका पार पाडताना धावा कुठेतरी थांबल्या होत्या, धावा कुठेतरी अडल्या होत्या. खडक वासला धरणातून येणारं पाणी पूर्ण जगभर पसरत आहे युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम फटका झाला. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या जायचा जोरदार प्रयत्न या ठिकाणी नाही. चांगला थ्रो श्री खुने. चांगली क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतंय. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येत आहेत युवराज. मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती खेचलेला षटकार आठवावा लागेल. शरद पारगेचे 2 षटकार आठवावे लागतील आणि युवराजला सुद्धा आता तोडफोड फलंदाजी मैदानामध्ये करावी लागेल. शरदच्या गोलंदाजीवर चढवलेलं आक्रमण. हा चेंडू चांगला टोलवलाय. हे तर चेंडूच्या खाली येतं, झेल टिपलाय, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 37 धावा. हैदर चांगली कामगिरी आता मैदानामध्ये. पहिल्यांदा झेल सोडला होता, दुसऱ्यांदा त्याच खेळाडूचा झेल टिपत कारण ठरतोय त्या खेळाडूला तंबूला पाठवण्याचं. नवीन फलंदाज येत आहेत सागर शेडगे. पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सागर शेडगे आता मैदानामध्ये येत आहेत. नुकताच आपण बोलत होतो कोरोनावरती आपण मात केली आणि ती मात
पोलीस दलाशिवाय अशक्य होती आणि सागर शेडगे सुद्धा पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. एक चांगली कामगिरी त्या काळामध्ये सागर शेडगे यांनी केली. आता मैदानामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. स्ट्राईकवर आहे शरद. दीपक गोलंदाजी मार्कवर मागणे ठरलेले षटक. पाहूया कसं कमबॅक करतो शेवटच्या चेंडूवरती. हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. चांगला चेंडू पण चांगली रनिंग बिटवीन द विकेट शरद पारगे कडून बघायला भेटते. एक धाव पडून पूर्ण होते. षटक संपते. षटकाच्या सामन्यात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 धावा. चार षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 38 धावा. पहिल्या 2 षटकांमध्ये रोखून ठेवलं होतं. नंतरच्या 2 षटकांवरती सडकून मार अलमबाई पठाणच्या गोलंदाजांनी खाल्लाय. या षटकामध्ये तब्बल 14 धावा खेचण्यामध्ये यशस्वी ठरत आहेत शरद पारगे. पाहूया नवीन गोलंदाज कोणाला प्राचारण करतायत. टीम मीटिंग मित्रांनो आता घेऊ नका. चेंडू हवाय. जुना चेंडू हवाय. हॅलो. ह्यानंतरचा होणारा सामना SBCC वर्सेस SKCC दोन्ही कर्णधारांनी स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. दोन्ही संघाचे कर्णधार नवीन चेंडू देण्यात जुना चेंडू देण्यात आलेला आहे त्या SBSK ठिकाणी. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी स्टेजच्या समोरील बाजूस यायचंय. यापुढे होणारा सामना SK11 चा सामना असेल. SK11 व सिंहगड कॉलेजमधील सर्व कर्मचारी यांच्या दरम्यान रंगणारा सामना असेल. पुढे दोन्ही संघांनी साखळी सामन्यांवरती मात करत पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला होता. आता पुढे जायचं असेल तर नॉकआउटच्या पद्धतीचे सामने खेळावे लागतील. दरम्यान मैदानामध्ये सुद्धा एक नॉकआउट सामना सुरू आहे. 4 षटकानंतर धावा झाल्यात त्या 38. अजूनही एक षटक बाकी आहे. नवीन षटक घेऊन आलाय तो गौरव. स्ट्राईकवर आहे इतकाच बलाढ्य फलंदाज शरद. खोलवर टप्प्यात चेंडू आता आणि रनआउटची संधी. पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न होतोय. मला वाटतं या ठिकाणी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. जोरदार अपील त्या ठिकाणी केलं जात आहे. थर्ड अंपायर पंचांनी घोषित केलाय. या ठिकाणी थर्ड अंपायर आमचे कॅमेरामॅन युवराज दादा बघतील. निर्णय कळवला जाईल. कॅमेरावर खूप छान आहे या ठिकाणी. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. बघितला जातोय. निर्णय तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. 2 मिनिटं थांबा. उत्कृष्ट कॅमेरा वर्क आपल्याला या ठिकाणी बघायला भेटत आहे. पाहूया काय निर्णय येतोय. अगदी क्लोज डिसिजन असेल. एक चांगला निर्णय पंच रोहन या ठिकाणी कळवतायत. थर्ड अंपायरचा निर्णय डिसिजन आपण सोपून दिलाय थर्ड अंपायर कडे. पुढे होणारा सामना SBCC सिंहगड मधील सर्व कर्मचारी काय कामगिरी या पूर्ण साखळी सामन्यामध्ये झाली. काय कामगिरी आजच्या दिवसामध्ये झाली. विकास उत्कृष्ट कामगिरी पूर्ण दिवसामध्ये झालेली आहे आणि त्यांचा सामना या सामन्यानंतर रंगेल. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. खेळाडूंना विनंती आहे आपण एका साईडला व्हायचंय. चला दोन्ही संघाचे कर्णधार आलेत का?
मेजर विलास भाऊ मोरे आणि बाळासाहेब माने आपल्याला विनंती आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी. दोन्ही कर्णधार या ठिकाणी सुसज्ज आहे. यानंतरच्या होणाऱ्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांना स्टेजच्या समोरील बाजूस यायचे. सर आपण मान्यवर खाली आलेले आहेत. संपूर्ण अँगलनी हे डिसिजन चेक केलं जात आहे. पाहूया काय निर्णय दिला जातोय. अजूनही निर्णय पेंडिंग आहे. थोडी घाई करा आणि निर्णय कळला जातोय फलंदाज बाद. उत्कृष्ट कामगिरी धनंजय यांची. हा निर्णय आपण लाईव्हला सुद्धा दाखवलाय. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी. आयोजक इतके चाणाक्ष इतके हुशार आहेत की चांगली कामगिरी मैदानामध्ये करतात. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल SK 11 ने या ठिकाणी घेतलेला आहे. नवीन फलंदाज येतोय आमिर. सुंदर गोलंदाजी करतोय गौरव. पहिला चेंडू खोलवर टप्प्यात टाकला होता. कोणती धाव या ठिकाणी नसेल. एक पण रन नाहीये. पहिल्याच धावेला फलंदाज बाद झाला होता. धावफलक स्थिर 38 धावांवरती. सागर शेडगे धाव बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय आमिर. आमिर सुद्धा मोठ्या मोठ्या संघातून फलंदाजी करताना आपण नेहमीच बघत आलेलो आहे. विकेट किपरची भूमिका सुद्धा आमिर छान पार पाडतो आणि तोच फलंदाज आता मैदानामध्ये आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. गौरव या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. पहिला चेंडू अप्रतिम होता. दुसरा चेंडू बघू काय होतंय. फुलटा स्वरूपात चेंडू गॅप मध्ये चेंडू तडकवलाय. आमिरचा ब्रँडेड चौकार. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती आमिर दाखवून देतोय सस्ती चीजों का शौक हम नहीं रखते. चांगला चौकार वसूल करतोय आमिर. मला वाटतं त्या ठिकाणी खेळाडू दुखापत ग्रस्त झालेला आहे. आयोजकांना विनंती असेल की त्या ठिकाणी थोडस चेक करावं. सर्वांनी बाहेर येऊ नका मित्रांनो. मला वाटतं त्या ठिकाणी स्त्री दुखापतग्रस्त होत आहेत आणि स्त्रीची दुखापत ही संघाला परवडणारी नाहीये. कारण फलंदाजी सुद्धा करायची आहे. धावा सुद्धा जमवायची आहेत. एक स्फोटक फलंदाज म्हणून स्त्रीला संघामध्ये समावेश आहे आणि स्त्रीला फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे आता झालेली दुखापत ती कितपत गंभीर आहे ही चेक केली जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल की स्त्री पुढे खेळेल का नाही. चेंडू आलेला आहे. एक सबस्टिट्यूट खेळाडू घेऊन जर मैदान सामना चालू केला तर बरं होईल. आयोजकांना विनंती असेल कृपया अतिरिक्त खेळाडू घेऊन आपण सामना चालू करायचा आहे. आजमभाई पठाण संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण अतिरिक्त खेळाडू घेऊन सामना चालू करायचा आहे. आलमभाई पठाण
खेळाडूला थोडासा आराम करू द्या. तुम्ही अतिरिक्त खेळाडू घेऊन सामना चालू करायचा आहे. चला आपण रक्षण लावून घ्यायचं आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. पुन्हा सामन्याला सुरुवात होतीये. मला वाटतंय श्री पुन्हा एकदा मैदानामध्ये उभा राहतोय. पडलाय, दुखापतग्रस्त झालाय, पण संघासाठी खेळण्याची जिद्द अजून सोडलेली नाहीये. क्या बात आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल श्रीचं. धावफलक झालेले आहेत 42 धावा. मैदानामध्ये धावपळ पडापड ही तर नक्कीच होतीये. सर स्कोरबोर्ड धावा झालेल्या आहेत त्या 42 धावा. वो शेर ही गिरते हैं मैदानों में, बुजदिल क्या गिरेगे. असा क्रिकेटचा खेळ आहे. श्री धन्यवाद आणि काळजी घे मित्रा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा श्रीच्या बाजूने टोलवलाय. श्री चेंडूचा ताबा घेण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. नक्कीच आपल्या संघासाठी काय धावा अडवतोय. अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. स्ट्राइक वर आलाय स्फोटक फलंदाज शरद पारगे. शरदचे 2 षटकार आपण बघितले होते. शेवटच्या षटकामध्ये, शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या या काही चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय शरद. खोलवर टप्प्यात चेंडू होता. स्टेट टोलवलाय. दीपक चेंडूचा ताबा घेतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण. दुसरी ही धाव पूर्ण होतीये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 45 धावा. चार चेंडू झालेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. गौरव पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हा चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलाय. हैदर चेंडूचा ताबा घेतलाय. चांगला थ्रो केलाय आणि एक धाव पळून पूर्ण होते. आमिर आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय रणजित. स्ट्राइक वर असेल शरद. नॉन स्ट्राइकला रणजित. गौरवचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा होता पण लोअर फुल टच केलाय. चांगला तडाखा दिलाय. हैदर पुन्हा एकदा झेल सोडलाय. खराब कामगिरी. हातात आलेला गोळा सोडलाय. धावा येतात 2. धावा झाल्यात त्या 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान असेल आलमभाई पठाण संघासमोर. शरद पारगे वैयक्तिक 19 धावांवरती नॉट आउट. मैदानाच्या बाहेर येतोय. चांगली कामगिरी मैदानामध्ये शरद कडून बघायला मिळते. $49 धावांचा पाठलाग आता करावा लागेल येणाऱ्या 30 चेंडू मध्ये. लेखनी सम्राट म्हणून काम करणारे सचिन थोडासा आराम करतात आणि नवीन लेखनी सम्राट आमच्याबरोबर जोडले जात आहेत अनिकेत. धावा झाल्यात 48. जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान असेल. या ठिकाणी चेक केलं जाईल. स्कोरबोर्ड सांगा जरा.
अठ्ठेचाळीस झालाय, 49 धावा करावे लागतील. आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी होता, सर आपला अतिरिक्त खेळाडू त्या ठिकाणी या होता. ठिकाणी होता, काही प्रॉब्लेम नाहीये श्री. चला क्षेत्ररक्षण आपण लावून घ्यायचंय. महेशजी, शैलेशजी, क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचंय. चला सामना चालू करायचा आहे. कृपया आपल्याला पेनल्टी दिली जाईल. आपल्याला विनंती आहे आपण सामना क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिंहगड फायटर्स आता मैदानामध्ये क्षेत्ररक्षणासाठी सज्ज होत आहेत. धावांचा पाठलाग करावा लागेल. 49. चला आघाडीचे 2 फलंदाज आलमभाई पठाण, संघाला विनंती असेल आपल्या आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. पंच सामना चालू करून घ्या. आघाडीचे 2 फलंदाज आलमभाई पठाण 11, आपल्याला विनंती असेल आपली आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्यावं. एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. चला सामना सुरू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विलंब होतोय. आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आलमभाई, आलमभाई पठाण 11, आपला एक अतिरिक्त खेळाडू तसेच 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. मला वाटतं श्री कुणे आणि शरद वाल्लेकर हे 2 खेळाडू आघाडीचे मैदानामध्ये येत आहेत. श्री कुणे मगाशी दुखापतग्रस्त झाला होता तरी सुद्धा मैदानामध्ये उतरतोय. ही जिगर, हे जज्बा होता है क्रिकेट खेळले गेले आणि तीच जिगर, तेच काळीच घेऊन मैदानात उतरलाय श्रीकुणे. श्रीकुणेला मी खूप वेळा बघितलंय. डीडी स्पोर्ट वर सुद्धा एक सामना झाला होता मानाच्या करंडक दरम्यान. श्रीच्या डोळ्याजवळ बॉल लागला, दुखापतग्रस्त झाला. सगळे खेळाडू विनंती करत होते त्याला, तू बाहेर चल मित्रा, लागलाय चेंडू, दुखापत झालीये. पण श्री म्हणाला नाही, मला खेळायचंय. आणि श्री तो सामना खेळला आणि तो जिंकला सुद्धा. श्री फलंदाजी मागवत तयार होत आहे. नॉन स्ट्राईकला असेल शरद. गोलंदाजीची धुरा चेतन भाटे यांच्या हातामध्ये सोपवलेले दिसतीये. फिरकी जादूगार, छोटा पॅकेट बडा धमाका. मोठ्या मोठ्या खेळाडूंना खेळपट्टीवर नाचवणारा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतोय चेतन भाटे. क्षमता आहे चेतन मध्ये, क्षमता आहे श्री मध्ये. सामना कोण जिंकतोय हे येणाऱ्या षटकांमध्ये, येणाऱ्या 5 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच कळेल. 30 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान. पहिला चेंडू मैदानामध्ये टाकला जातोय. सुंदर चेंडू होता. पंचांकडून पाहूया, काहीच दाद अजूनही आलेली नाहीये. मला वाटतं एसटीच्या वरून गेलेला चेंडू निर्धाव प्रकारचा चेंडू असेल. सुंदर गोलंदाजी चेतन भाटे. चेतन भाटे आणि सागर शेडगे, एसटीच्या मागे सागर शेडगे. गोलंदाजीसाठी चेतन भाटे. ही जोडी जर आपण बघितलं, जय विरू ची जोडी मैदानामध्ये कामगिरी करताना आपल्याला दिसते. पुन्हा एकदा स्लोवर टाकला चेंडू, लेग साइडच्या दिशेने कटवलाय. शरद पारगे चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. चेंडू अडवला गेलाय.
2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. चांगली फेकी, चांगला थ्रो. पुन्हा एकदा श्री दुखापतग्रस्त होते. मला वाटतंय श्री आज काहीतरी चुकीचं होतंय तुझ्यासोबत. सारखा धडपड धडपड गोंधळ होतोय तुझ्या बाबतीत. पत्रिका नक्कीच गुरुजींना दाखवून घ्यावी लागेल. सामना संपल्यानंतर एक गुरुजी बोलून श्रीची पत्रिका दाखवण्यात येईल, त्यावर नक्की तोडगा करण्यात येईल. पण आता तोडगा करावा लागेल तो चेतनला मैदानामध्ये. सुंदर गोलंदाजी करतोय चेतन मैदानामध्ये. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने गेला. एक धाव पळून पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. ओव्हरथ्रो झाला होता पण चांगलं बॅकअप त्या ठिकाणी महेश यांच्याकडून. नाही, सनी सनी चांगलं बॅकअप त्या ठिकाणी करतोय आणि कोणती धाव त्या ठिकाणी खर्च झाली जात नाहीये. एक धाव मात्र पळून पूर्ण होतीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होतोय. चला सामना चालू करून घ्या मित्रांनो. अजूनही खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसभरात. शरद वाल्लेकर स्ट्रायकिंग एंडवर. हा चेंडू काय जोरदार चेंडू टाकला होता. गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय. सुंदर चेंडू होता. काहीसा न समजलेला चेंडू. शरद निरुत्तर जागेवर उभा राहतोय आणि आता त्याला उत्तर शोधावं लागेल चेतन भाटेच्या गोलंदाजीचं. पुढचा चेंडू घेऊन येतोय चेतन. रिव्हर्स स्वीपचा फटका प्रयत्न केलाय, फटका फसलाय. एक धाव मात्र पळून पूर्ण होते. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका अजूनही या षटकामध्ये आला नाही. 5 चेंडू झाले, 4 धावा खर्च झाल्यात. कोणताही विकेट सुद्धा अजूनही आलेला नाहीये. पाहूया शेवटच्या चेंडूवरती काय करामत करतोय चेतन, का करामत करतोय श्री. चेतनचा पुढचा चेंडू सामना करेल श्री. कव्हरच्या डोक्यानं टोललाय. कोणताही क्षेत्ररक्षक ठिकाणी नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय, पण चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीमध्ये चेंडू जिंकतोय. चौकार, 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 8 धावा. पहिल्या षटकात संघाची धावसंख्या होती 8. पुढे होणारा सामना SK11 विरुद्ध सिंहगड कॉलेज. सिंहगड कॉलेज मधील सर्व कर्मचारी यांचा पुढे होणारा सामना असेल. नाणेफेक झालेली आहे. SK11 ने मला वाटते क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सामन्याला विलंब होतोय, त्वरित चालू करायचंय. चला, अजून दिवसभरातील बरेच सामने आहेत. मध्ये फार डिस्टन्स पडतोय. प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ह्यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचे दोन्ही संघांनी तयार राहायचंय. सामना संपल्यानंतर त्वरित आपण पुढचा सामना चालू करायचा आहे. लाईव्ह प्रेक्षक सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. सागर भाऊंसाठी पारितोषिक दे, सागर शेडग्यांसाठी पारितोषिक येत आहे. जर डाईव्ह मारत झेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा चेंडू फुलटॉस टाकलेला चेंडू होता. शरद पारखे चेंडू अडवतोय. एक धाव पळून पूर्ण होते. गोलंदाजीसाठी आलेत महेश. अनेक मोठे खेळाडू
सामना बघतायत, दादा गायकवाड सुद्धा सामना बघतायत, लाईव्ह मध्ये आनंद घेत आहेत आणि स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा या ठिकाणी आपल्याला कळवतायत. सागर शेडगे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. जर डाईव्ह मारत जर झेल टिपला तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. महेश यांचा पुढचा चेंडू सामना करतोय श्री. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू घेतला, चेंडू सीमा पार, षटकार, 6 धावा. श्रीची बॅट आता तळपते, मैदानामध्ये आग लावणारी फलंदाजी श्री करतोय. षटकार खेचलाय, धावफलक जाऊन पोहोचतोय तो. 15 धावा. पुढचा चेंडू काय प्रकारची गोलंदाजी असेल आता पुढच्या चेंडूवरती. हा चेंडू चुकीचा होता, बॅटच्या बरोबर खाली आला, बॅटच्या मधोमध आला आणि षटकार खेचला गेला. पुढच्या चेंडूवरती काहीतरी कमाल नक्कीच करावी लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू टाकलाय, चेंडू त्या ठिकाणी अडवला जातोय. एक धाव मात्र पडून पूर्ण होतीये. मला वाटतं रणजित त्या ठिकाणी चेंडू अडवतायत. एक चप्पळ क्षेत्ररक्षण रणजित यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळतंय. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, शरद पारगे, झेल टिपलाय, फलंदाज बाद. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, सामना चालू करा. शेखर झेल बांधून तंबूच्या आसऱ्याला परततोय. झेल टिपलाय तो शरदने. या ठिकाणी उर्वरित अजून 2 विकेट लागोपाठ जर घेतल्या तर 1001 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी किशोर उर्फ बाळासाहेब दांगड यांनी राहिलेल्या उर्वरित चेंडूवर अजून 2 विकेट जर घेतल्या तर 1001 रुपयाचं रोख बक्षीस या ठिकाणी मिळणार आहे. मंगेश नवीन फलंदाज येतोय. मंगेश उर्वरित चेंडूवर जर 2 विकेट घेतल्या तर 1001 रुपयाचं रोख पारितोषिक या ठिकाणी किशोर उर्फ बाळासाहेब दांगड यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात येणार आहे. ऑनलाईन पारितोषिक येत आहेत. सागर शेडगे यांच्यासाठी पारितोषिक असेल जर हवेत झेल सूर मारून जर झेल पकडला तर सुजित पवार यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. पुढचा चेंडू श्री कव्हर मध्ये चेंडू खेळलाय, कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही, चेंडू तोडून फोडून सीमारेषा पार. कॉमेंटमॅन मगाशी यंगस्टर SBCC याचं मॅन ऑफ द मॅच राहिलेले आहे, तर कृपया ते नाव अलाउन्स करून या ठिकाणी त्यांना आमंत्रित करायचंय. नक्कीच कळवलं जाईल. धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 21 धावा. 2 षटकाच्या संमतीनंतर धाव फलक झाले 21 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक असेल. अठरा चेंडू आणि 28 धावांची गरज असेल आता आलमबाई पठाण संघाला जिंकण्यासाठी. श्री अजूनही तळ ठोकून आहे मैदानामध्ये, चांगली फलंदाजी करतोय. नवीन गोलंदाज येतोय हर्षल सांगडे. हर्षवर्धन मयूर स्पोर्ट पुणे चे सर्वे सर्वा, कोथरूड ब्रांच चे सर्वे सर्वा
हर्षवर्धन सांगळे आता मैदानामध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. समीकरण घेऊन टेपला येते 18 चेंडू आणि 28 धावा. आपण या स्पर्धेमध्ये जे रंगबिरंगी जर्सीज बघतोय, टी शर्ट बघतोय, ते सर्व टी शर्ट हर्षवर्धन यांच्या मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून उत्पादित केलेले आहेत. स्ट्राईकवर असतील मंगेश. हर्षवर्धन यांचा पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव प्रकारचा चेंडू टाकला जातोय. सर धावफलक. धावा झालेल्या आहेत त्या 21. बॉल आणि रनचं समीकरण सांगा. अजूनही 17 चेंडू आणि 28 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू हर्षवर्धनचा पुन्हा एकदा निर्धाव प्रकारचा चेंडू असेल. पंचांचा निर्णय फलंदाज बाद. गोल्डन डकचा शिकार होतोय मंगेश. परत एकदा त्यांची जागा भरून काढण्यासाठी येणारे नवीन फलंदाज मला वाटतं गौरव, नाव अजून कळलेलं नाहीये. विवेक नवीन फलंदाज मैदानात येतोय. विवेक एका बाजूने खिंड लढवतोय श्री. त्याला आता साथ द्यावी लागेल. विवेकला गोलंदाजी करतोय हर्षवर्धन. सुंदर गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवरतीच दाखवून देतोय. माझं नाव हर्षवर्धन आहे आणि मी हा सामना जिंकण्यासाठी मैदानात उतरलोय. तिसराही चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तेच समीकरण मैदानामध्ये साकारलं जात आहे. हर्षवर्धन टू सागर, सागर टू हर्षवर्धन. विकेट किपर गोलंदाज, विकेट किपर आणि गोलंदाज हेच चेंडू, तोच चेंडू पुन्हा पुन्हा टाकला जातोय आणि विकेट किपर कडून गोलंदाजाकडे येतोय. धावा मात्र कोणत्याही जमत नाही. थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. तडपत्या कळपत्या उन्हामध्ये सुद्धा एकदम वातावरण शांत करणारी, गार करणारी गोलंदाजी हर्षवर्धन मैदानामध्ये साकारतोय. या चेंडूवरती धाव मिळाली आहे. एक धाव पडून पूर्ण होते. स्ट्राईक वर येतोय आता एक ताबडतोड तडाखेबाज फलंदाज श्री. सर समीकरण जरा सांगत जा मध्ये मध्ये. अजून धावा बनवायच्या आहेत त्या 27. कारण चेंडू शिल्लक असतील ते अजून या षटकातील लोकांना 2. उत्सुकता त्याचीच आहे किती बॉल 14 चेंडू आणि 27 धावांची गरज. श्री कोणे स्ट्रायकिंग एंडवर. हर्षवर्धनचा पुढचा चेंडू खोलवर डब्याचा चेंडू होता. हलक्या हाताने लेग साईडच्या दिशेने कटवलाय. युवराज चेंडूचा ताबा घेत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पळून पूर्ण होतीये. 13 चेंडू 26 धावा. समीकरण बदलत आहे ते पण फक्त एक एक धावेरी. मोठ्या फटक्यांची गरज आता या ठिकाणी असेल. 13 चेंडू 26 धावा. डबल डबल बनवावे लागतील. 13 चेंडू मध्ये 26 धावांचं समीकरण. हर्षवर्धन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू हवेत चढवलाय. शरद पारगे वाघाच्या जबड्यामध्ये शिगार दिली आणि ती पकडली गेली आहे. शरद पारगे झेलबाद करतोय विवेकला. षटक सुद्धा संपतय. 3 षटका संपते संघाची धावसंख्या होती ती. सिंहगड फायटर्स आपल्याला विनंती असेल की सामन्यामध्ये वेळ वाया जास्त घालवू नका. सामना चालू करून घ्या. चला सामना आपण सुरू करायचा आहे. फार विलंब होतोय मध्ये. त्वरित सामना चालू करायचा आहे. चला. एक मनोरंजक सॉन्ग मैदानामध्ये वाजलं गेलं. जो जीता वही सिकंदर पिक्चर मधलं गाणं होतं. हारी बाजी को जीतना हमें आता है.
श्रीकांत खुणेला सुद्धा त्याच प्रकारची खेळी करावी लागेल. सामना जवळपास निसटत्या अवस्थेमध्ये आहे. आता सामना जिंकायचा असेल तर श्रीकांत खुणेला पुढे सामना ओढून घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाज येत आहेत मैदानामध्ये. रणजित गोलंदाजी मागवत सज्ज होत आहेत. रणजित 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण मैदानामध्ये. श्री खुणे फटकेबाजी करावी लागेल. ताबडतोड फलंदाजी आता करावी लागेल. बघितलं गेलं तर अवघड आव्हान आणि बघितलं गेलं तर सोपंही आव्हान आहे, कारण श्री खुणे मैदानामध्ये अजून आहे. नॉन स्ट्राईकला आहेत गणेश. रणजित यांचा पहिला चेंडू. फटका तर चांगला आहे आणि फिल्डर के मस्तक पे दस्तक देते हुए गेंद गई है सीमा पार. चौकार, 4 धावा. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू गेलाय. हर्षवर्धन त्या ठिकाणी होता. चेंडूचा अंदाज काही आला नाही. एक तर चेंडूच्या पुढे जायचं होतं, नाहीतर मागे राहायचं होतं, पण चेंडूची उसळी आणि चेंडू सीमा पार. रणजितच्या चेंडूवरती पहिलाच खेचलाय तो चौकार. श्रीकुणे पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललाय. शरद पारगे चेंडूच्या मागे धावतोय, पळतोय. एक धाव पळून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, एकच धाव. चीते की चाल, बाज की नजर और शरद पारगे के थ्रो पे रन नहीं भागते. अशा प्रकारची अवस्था या ठिकाणी होती. शरद पारगे सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. गणेश फलंदाजी मागवत सज्ज होत आहे. गणेशला सुद्धा आता फटकेबाजी करावी लागेल. 5 धावा वसूल केल्यात. 2 चेंडूवरती 5 धावा तर वसूल केल्यात. पुढच्या चेंडूवरती बघू काय होतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. 9 चेंडू शिल्लक असतील. धावा बनवायच्या आहेत ते 21. 9 चेंडू 21 धावा. जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल. हारणाऱ्या संघाला आपल्या घरचं तिकीट कापावं लागेल. रणजितचा पुढचा चेंडू सामना करेल गणेश. स्लोवर टाकलेला चेंडू पुन्हा आणि हा चेंडू व्हाईट बॉल. दोन्ही हात जमिनीला समांतर करत पंच कळवतायत. व्हाईट बॉल आणि अवांतर धाव संकेत भर होते. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 20 धावा. सामना सुरू होण्याआधीच सांगितलं होतं हा सामना नक्कीच काटेकी टक्कर होणार आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. सामना पेटवलाय तो श्रीकुणे. नक्कीच कोणत्या तरी गोलंदाजाला आता या फलंदाजीवरती पाणी ओतावं लागेल सामना जर विजवायचा असेल तर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केलाय. चेंडू शरीराचा वेध घेतोय. एक धाव पळून पूर्ण देत. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न या ठिकाणी नाहीये. समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 19 धावा. एक तडाखेबाज फलंदाज श्री आता स्ट्रायकिंग एंडवर आलाय. श्रीला आता मोर्चा सांभाळावा लागेल. या षटकातील जास्तीत जास्त चेंडू आता श्रीला खेळावे लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. आणि सिंहगड फायटरला जर हा सामना जिंकायचा असेल तर श्रीला शांत ठेवावं लागेल. नॉन स्ट्राईकला श्री जास्तीत जास्त राहील याची काळजी घ्यावी लागेल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर होतीये. आता खराब गोलंदाजी रणजितच्या माध्यमातून साकारली जाते. ओके, युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. हा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेल टिपलाय. श्री कुणेची खेळी संपुष्टात येते. सूरज मानकर आनंद घेतायत आणि शुभेच्छा कळवतायत सिंहगड कर्नाटक 2000. मैदानामध्ये साकारली जाते रणजितच्या माध्यमातून.
दोन वाईट बॉल टाकून खराब गोलंदाजी केली होती, पण एका मोठ्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवण्यामध्ये यशस्वी ठरते. एक चॅम्पियन गोलंदाजी मैदानामध्ये म्हणावी लागेल. सर स्कोर बोर्ड 7 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल अजूनही. चेंडू राहिलेत 7, बनवायच्या आहेत त्या 18 धावा. 3 षटकारांची गरज. नॉन स्ट्राईकला असतील दीपक, स्ट्राईकला असतील गणेश. रणजित पुन्हा एकदा सज्ज होतात गोलंदाजी माकवर. हा चेंडू हवेत चढवलाय, सर्कल मध्ये चेंडू असेल, फॉलो थ्रू मध्ये चेंडू झेल टिपला जातोय, फलंदाज बाद. पण आता खऱ्या अर्थाने असं वाटतंय की हे गाणं फक्त रणजित साठी बनवलं गेलंय. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद करत सामन्यामध्ये मजबूत पकड निर्माण करतोय. नवीन येणारा फलंदाज नाव अद्यापही कळलेलं नाहीये. एक फलंदाज असेल दीपक, एका बाजूला असेल दीपक, स्ट्राईकला असलेला फलंदाजाचं नाव वैयक्तिक दुसरं संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो हर्षवर्धन. 6 चेंडू 18 धावाचं समीकरण मैदानामध्ये. मंगेश फलंदाजीसाठी आलाय. मंगेश पहिला चेंडू शरीराचा वेध घेतोय. आमिर चेंडूचा ताबा घेतोय. 1 धाव मात्र पळून पूर्ण होतीये. समीकरण पोहोचतोय ते 5 चेंडू आणि 17 धावा. दीपकला षटकार चौकार खेचावे लागतील. 5 चेंडू आणि 17 धावा. निर्धाव प्रकारचा चेंडू. सुंदर गोलंदाजी हर्षवर्धन सांगळे. फलंदाजी करतोय दीपक. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय फटका होता. कुठल्याही पुस्तकामध्ये हा फटका शिकवला जात नसेल, पण हा फटका इथं आपल्याला बघायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी हर्षवर्धन. उर्वरित चेंडू असतील ते 3 धाव बनवायच्या आहेत त्या 17. हाही चेंडू शरीराचा वेध घेतोय. 1 धाव पळून पूर्ण होते. सामन्यामध्ये फक्त आता औपचारिकता बाकी असेल. 2 चेंडू आणि 16 धावा. काही होऊ शकतं सामन्यामध्ये. अशा अनेक मॅच झालेल्या आहेत की 2 चेंडू मध्ये 16 धावा झालेल्या तयार राहायचे त्वरित. 2 चेंडू आणि 16 धावा. हर्षवर्धन तशी चूक करणार नाही. हा चेंडू सुंदर टाकलाय. निर्धाव प्रकारचा हा चेंडू जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर असेल आता सिंहगड फायटर.